तर नमस्कार मित्रांनो, आज घरी यायला आपल्या उशीर झाला, थोडं पर्सनल काम होतं. तर 11 वाजले होते. तर 11 वाजता मी चालू केलं ओला. तर उबेरला पडली आळंदी परत, आणि आळंदीनंतर वाकडला पडली जी. तर आपल्याला वाकडून ते हॉस्पिटलवरून लगेच भुजबळ चौकातून पिकअप होतं, आणि भुजबळ चौकातून इंजोडी फेरस्त्रीला जायचं होतं. तर फेरस्त्रीला पोचल्यानंतर मॅडमनी म्हटलं मला वापस जायचं आहे अजून इंजोडी फेज 1ला, 2 मिनिट थांबा, ते एंट्री करून यायचे. म्हटलं ठीक आहे. मी थांबलो आणि त्यांना लगेच रिटर्न घेऊन आलो. तर त्यांचं मीटरनी 265 रुपये बिल झालं. तर जे की उबेर जाताना दाखवत होतं 122 रुपये, आणि ते तिथं झाल्यानंतर 150 रुपये झालं. तर येताना परत त्यांचे अजून झाले, तर 265 रुपये असं त्यांचे टोटल फेअर झाले. तर सकाळपासून आपल्या 3 बुकिंग कंप्लीट झालेल्या आहेत. पहिली जी आळंदी पडली होती मोशन 110 रुपये, पण ओलाला 370 रुपये, आणि हे 265 रुपये. तर चांगलं अर्निंग झालं आहे आपल्या दुपारून आल्यानंतर. 11 वाजले होते यायला आज. तर ठीक आहे, पाहूया आता. सकाळी उठल्यानंतर वाटलं आज कुछ तो पाणी करते आहे, आज कुछ तो पाणी करते आहे म्हटलं, आणि बाहेर आलं तर दुपारी वाट लागली आहे. किती ऊन पडलेलं आहे बघा. पाहूया आता फेज 1 आपल्याला कुठली बुकिंग भेटते ते. तर मित्रांनो, आपण आता हिंजवडी फेज 1 बालेवाडीला आलतो ओलाची बुकिंग घेऊन. तर दुपारचे आता 3 वाजत आले आहेत, तरी खूप ऊन आहे बाहेर. तर या सोसायटीमध्ये आपण बुकिंग घेऊन आलतो मॅडमला. तर पाहूया आता आपण इथून कुठली ट्रिप पडते ते. तर आता आपण बालेवाडी हायस्ट्रीटहून यायला आलतो विकासनगरला, देहू रोडला. तर ओलाची बुकिंग होती 213 रुपये. चला ठीक आहे, आता पाहूया आपण इथून कुठली बुकिंग पडते आपल्याला. तर आपण विकासनगरहून याला निगडीला आलतो पठाण ट्रॅव्हल्स पार्किंगला, आणि तिथून बजाज ॲटो गेट आहे कंपनीचं. तर तिथून आपला दुरोगाव आली ओलाला 213 रुपये, आणि दुरोगावनंतर लगेच नाशिक फाट्याची वाढली, ती होती 244 रुपये. तर 244 नाशिक फाट्याला काही वाढली नाही बुकिंग, म्हणून मी DY पाटील साईडला आलो. तर पाहूया आता, आपली घराकडची कोट बुक केलेलं आहे, आणि संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. पाहूया आता घराकडली आपल्याला बुकिंग वाचते का ते. तर मित्रांनो, आपण आता DY पाटीलहून घरकुलला आलतो 110 रुपयाची बुकिंग घेऊन, आणि तिथून डायरेक्ट घर जवळ होतं, तर डायरेक्ट घरी आलो.